मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि तदनंतर स्ट्राइक गोलंदाज सार्थक म्हात्रे. दादू द गेम ऑन. डावाला होईल सुरुवात. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सार्थक म्हात्रे. ओ पहिला चेंडू आहे, चांगला फटका आहे. सुनील पाटीलचा क्लास. डीप पॉइंटला बीट करत असताना चेंडू मात्र निघालाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या जवळ. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2 आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने खरं तर खातं सुरू करत असताना सुनील पाटील आणि रावे संघाला आपण पाहतोय. चला सुनील पाटील उर्नोलीचे आहेत, त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुनील यावं आपण. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक खरं तर या ठिकाणी दिलं जाईल सुनील पाटील यांना. ओ नेक्स्ट बॉल डान्सिंग राऊंड विकेट. पुढे सरसावत स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला आणि तदनंतर खरं तर हा निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. संदेश दादा म्हात्रे. खरं तर हे 1000 रुपयाचं पारितोषिक आपण सुनीलला द्यायचं आहे. मुन्ना पाटील, बाजी म्हात्रे आणि त्याच बरोबरीने दीपक पेरवी यांच्या वतीने खरं तर हे 1000 रुपयाचं पारितोषिक सुनील तुझ्यासाठी आहे. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 रन्स, तदनंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती आली एक सिंगल. ऑन स्ट्राइक वरती खेळाडू असेल दीक्षित पाटील. पॉवर प्लेचे षटक. गोलंदाज सार्थक म्हात्रेला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करत असताना वाशी एंड कडून सार्थक म्हात्रे. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पॉट वरती पडलाय आणि तदनंतर क्रीपरच्या ग्लोव्ज मध्ये जात असताना चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. 4 षटकांचा सामना आहे. खरं तर जितके कमी डॉट बॉल तुम्ही खेळाल तितके पर्सेंटेज, तितके चान्सेस तुमचे वाढतील विजयाचे. चेंडू खरं तर लेफ्ट केला होता. अनिल दादांकडून खरं तर हे पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सार्थकसाठी खरं तर हे पारितोषिक असेल. षटकातील पुढचा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. राईज झालाय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पण थोडं माइंडसेट बदलावं लागेल दीक्षित पाटीलला. पॉवर प्लेचं षटक आहे. विकेटपेक्षा खरं तर टीमसाठी रन्स महत्वाच्या असतील. मागच्या 2 चेंडूंवरती खरं तर या खेळाडूला डॉमिनेट केलंय गोलंदाजाने, परंतु आता लास्ट बॉलवरती दीक्षितचं आक्रमण पाहायला मिळेल का. हो चांगला फटका आला ऑन द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 4 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. मुख्य रस्त्यावरती जितक्या 2 व्हीलर्स आहेत त्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. 2 व्हीलर आपण पार्किंग एरियामध्ये पार्क करा प्लीज. चला आयोजक आपण तिकडे जायचं आहे. जितक्या 2 व्हीलर्स आहेत त्या 2 व्हीलर्स आपण रोडच्या खाली घ्यायच्या आहेत. सर्व आयोजकांना विनंती आहे. अन्यथा 2 व्हीलर मधील हवा काढण्यात येईल. सर्वांना विनंती आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही विनंती करतोय. जितक्या 2 व्हीलर्स रोडवरती आहेत सर्वांनी पार्किंग एरियामध्ये पार्क करा, अन्यथा हवा काढण्यात येईल. हा लास्ट कॉल तुमच्यासाठी सर्वांसाठी आहे. आमचे आयोजक आले तिकडे. जितक्या 2 व्हीलर्स रोडवरती आहेत 2 व्हीलर्स वरती बसून सामना पाहू नका प्लीज. सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार आहे. आम्ही विनंती करतोय 2 व्हीलर वरती बसून सामना पाहू नका. आपण जर का 2 व्हीलर काढली नाही तर मात्र हवा काढण्यात येईल. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. विनंती असेल 2 व्हीलर आपण पार्किंग एरियामध्ये पार्क करा प्लीज. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूला लॉफ करत असताना क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात आहे, परंतु चेंडू निघाला. सीमा पार. दीक्षित पाटीलचा क्लास. हा षटकार.
मोकल, सिद्धू मोकल याच्या खरं तर पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलाय आणि या 6 धावांच्या मयतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो 10 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट बॉल वरती देखील आक्रमक स्ट्रोक्स पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट, रन्स मिळेल एक सिंगल. स्ट्राइक रोटेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना जय भवानी फायटर्स रावे संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 11 ऑन दी बोर्ड. 11 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. 4 षटकांचा सामना. दुसरं षटक सुरू असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धू मोकल. ओ चांगला चेंडू आहे, राईज केला ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहणारा चेंडू खरं तर आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल दीपेक्षा कव्वरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना जरूर आपण पाहतोय. सिंगलचा कॉल, परंतु खराब कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि तदनंतर पहिली विकेट गमावली रावे संघाने. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज दीक्षित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. या खेळाडूला जरूर आपण पाहतोय सिक्सर किंग म्हणून. खरं तर ज्या खेळाडूची विशेष ओळख राहिलाय असा हा दमदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती जरूर आपण पाहतोय. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 13 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ओ निखिलचा क्लास, चांगला फटका आहे, दमदार स्ट्रोक्स, 1 बाउन्स चेंडू प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला चेंडू अडवण्याचा आणि तदनंतर रन्स आल्या 2 धाव संख्येने. खरं तर स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. एकूण 15 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 15 रन्स धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. निखिल पाटील आपला अकाउंट ओपन करत असताना 2 या धाव संख्येने. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जय गिरोबा जोये आणि त्यांना फाईट करत असताना जय भवानी फायटर्स रावे. हो त्या ठिकाणी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स चेंडू झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पण आता थोडं आक्रमण करावं लागेल. धावांची जी गती आहे ती आता वाढवावी लागेल रावे संघाला. ज्या अर्थी स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 15 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ स्टिक वरती राहणारा चेंडू, इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त जरूर होतोय. ते सांगतात की विनर अगेन्स्ट विनर खेळशील का, मग थांबा मग या. हॅलो मुख्य रस्त्यावरती
ज्या टू व्हीलर्स आहेत पहा, आमचे आयोजक तिकडे गेलेले आहेत. पहा, टू व्हीलर्स आपण तात्काळ रोडवरतून खाली घ्या, अन्यथा हवा काढण्यात येईल. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय. पहा, नुकताच जो थोडासा प्रकार झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतोय. पहा, यात आयोजकांची काही चूक नाही आहे. तुम्ही रोडवरती टू व्हीलर पार्क करताय आणि तदनंतर आपण टू व्हीलरवरती बसून सामना पाहताय, ही खरं तर चुकीची गोष्ट आहे. कोणीही रोडवरती टू व्हीलर पार्क करू नका आणि त्या टू व्हीलरवरती बसून सामना पाहायचा नाही आहे. पहा, मैदानामध्ये भरपूर जागा आहे, पार्किंगसाठी देखील भरपूर जागा आहे. आपण आपल्या टू व्हीलर पार्किंग एरियामध्ये पार्क करायचे आहेत. नवीन गोलंदाज अनिकेत मोकल, चांगला चेंडू आहे. खरं तर लाऊडली अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रन्स आली, एक सिंगल बॅटची कडा त्या ठिकाणी होती. बॅट अँड पॅड रन्स आली, एक सिंगल, धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या अवघ्या 4 आणि तदनंतर सिद्धू मोकल यांच्या षटकामध्ये रन्स आल्या 11. 2 षटकानंतर 15 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती रन्स आली, एक सिंगल. हो, खराब चेंडू आहे, खराब चेंडू जरूर पाहायला मिळाला. इट्स अ बीमर कॉल, इट्स अ नो बॉल. नो बॉल जरूर आपण पाहतोय. वेट्स ऑफ हाईट, कमरेचा वरचा फुलटॉस चेंडू, बीमर. नो बॉल म्हणून गोलंदाजाला खरं तर दंडित केलाय आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट बॉल, खरं तर फ्री हिटची संधी या ठिकाणी रावे टीमसाठी आपण पाहतो आणि कमबॅक करण्यासाठी आलेली एक मोठी संधी रावे संघासाठी. सलामवीर फलंदाज सुनील पाटील हा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती असेल आणि सुनीलसाठी ही एक पर्वणी असेल. खरं तर हा गोल्डन चान्स असेल की या फ्री हिटच्या बॉलवरती तो खरं तर बेधुंद स्ट्रोक्स खेळू शकतो. परंतु जरूर पाहावं लागेल फ्री हिट बॉलवरती काय घडेल. अनिकेत मोकल राईट आर्म ओव्हर द विकेट, वाशी एंड कडून गोलंदाजी करत असताना. हो, चांगला फटका, हवे चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल कंप्लीट, कॅच इट. परंतु खेळाडू आउट होणार नाहीये. सेकंडचा कॉल, रस मिळेल अवघी 1. सिंगल रन्स फ्री हिटच्या बॉलवरती जरूर आपण पाहतोय. 19 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3, तिसरं षटक सुरू आहे. धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल. जो रन रेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्यात थोडीशी वाढ करावी लागेल. एखादा आक्रमक स्ट्रोक्स खेळावा लागेल फलंदाज निखिल पाटील या खेळाडूला. चांगला चेंडू आहे, सबमरीन डिलेव्हरी, कमी बाउन्स झालेला चेंडू जरूर आपण पाहिला आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू. खर तर आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू सीझनचा जर का आपण विचार केला तर या वर्षात टीम जय गिरोबा जो आहे त्याच बरोबरीने जय भवानी फायटर्स रावे या दोन्ही संघांचं वर्चस्व राहिलंय. मोठ्या स्पर्धा जिंकण्यात या दोन्ही संघांना यश मिळालंय. पुढच्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, रुपेश तारीकडे असेल धावबाची संधी परंतु रस आल्या 2. दुसऱ्यासाठी प्रयत्न जरूर आपण पाहिला, सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये, रन्स मिळाल्या 2. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 21. लॉस ऑफ 1 विकेट, 21 ला 1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ओ, शॉर्ट पिच चेंडू आहे, खराब चेंडू आहे, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू मात्र निघालाय सीमा पार. मच नीडेड 4 रन्स.
नक्कीच आई रायबादेवी मातेचं संगीत खरं तर तुम्ही नुकताच ऐकलं आणि 17 तारखेला रावे गावाची यात्रा आहे. हो चांगला चेंडू आहे, बैठक स्ट्रोक्स पाहायला मिळाला, एक घुटना टेकला जमिनीवरती आणि तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र निघाला, रन्स आली एक सिंगल. खरं तर रावे गावाची यात्रा म्हटलं की काठ्यांचा उत्सव आणि धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 26 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. चला 12th मध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही 12th मधला आमची विनंती असेल, एक्स्ट्रा एखादा खेळाडू गेला तरी हरकत नाहीये. बालू त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन मत होताना पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यातील सगळ्यात तरुण सरपंच आणि ग्रुप ग्रामपंचायत बोर्जेचे माजी सरपंच आणि आदरणीय धैर्यशील दादा पाटील साहेबांचे खंदे समर्थक निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय रामकृष्ण ठाकूर साहेब ठाकूर बेडे यांचे ते शुभागमन झाले, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. ड्रिंक ब्रेक इथे मात्र पाहायला मिळेल. रावी टीम खेळणार आहे जरूर इथे, परंतु ओमकार पोहोचेल की नाही याची डाऊटफुल. चला इथून विनंती करेन की रस्त्यावरती जर का गाडी दिसली तर आमच्या आयोजक येऊन तिथे हवा काढली जाईल. जर का आपण रस्त्यावरती गाडी पार्क केलीत तर आमच्या आयोजक येऊन तुमच्या समोर तुमच्या गाडीची हवा काढतील. आणि विनंती करेन की प्लीज सहकार्य करा, या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुमचं मोठं सहकार्य असणं गरजेचं आहे. निकेश पाटील आणि रोहनजी मोकल आमची जोहेचे यांच्याकडनं मात्र टीम जोहेस टीम साठी खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. यस बिंदास भाई सुशांत पाटील घोडाबंदर भेंडी ग्रुप यांचे ते शुभागमन झाले, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. आजच्या पेन तालुक्यातील ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे जरूर. 3 षटकांचा खेळ खर तर समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या रावे संघाची जरूर आपण पाहतोय 26. अंतिम षटकासाठी गोलंदाज वरुण मोकल, गोलंदाजी मार्क वरती वरुणला जरूर आपण पाहतोय. हो चांगला फटका आहे, लॉफ करत असताना चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय, संधी निर्माण झालाय, खेळाडू इंटरेस्टेड आहे, पकडलाय झेल. धक्का क्रमांक 2 फलंदाज निखिल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, अल्केश पाटील. अल्केश पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. अंतिम खरं तर षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 26 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. खरं तर रावे गावची यात्रा म्हटली की रुपेश सर काठ्यांची ती स्पर्धा आणि ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तजन रावे नगरीमध्ये जात असतात. आणि 17 तारखेला आई रायबादेवी मातेची खरं तर यात्रा आहे. 26 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज वरुण मोकलला जरूर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अल्केश पाटील. डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. डाऊन पोझिशन मध्ये खेळाडू आला आणि तदनंतर चेंडू निघून गेला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. लाईन आणि लेंथचा जर का आपण विचार केला तर अचूक टप्प्यावरती खरं तर केली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन आणि लेंथ जबरदस्त राहिलाय या षटकामध्ये. गोलंदाज वरुण मोकलची. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल.
हो आणखीन एक चांगला चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. मोक्याच्या क्षणाला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या षटकामध्ये रन्स येणं अपेक्षित होतं त्या षटकामध्ये रन्स येत नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर सलगचे 3 डॉट बॉल. आता प्रेशर वाढलंय. रावे संघाचा खेमा थोडा नाराज असेल. हो आणखीन एक प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. चौथा डॉट बॉल. नॉन स्ट्राईकला सुनील पाटील सारखा खेळाडू आहे. पण तुम्हाला मोठे स्ट्रोक्स खेळायचेच नाही आहेत. तुम्हाला सिंगल रन्स घ्यायचे आणि आपल्या प्रमुख खेळाडूला स्ट्राईक वरती आणायचं आहे. पहा मागच्या 3 रात्रींमध्ये आम्ही खेळाडूला हेच सांगतोय, परंतु खेळाडू मानायला तयारच नाही आहेत. 4 डॉट बॉल. आता लास्ट बॉल. टार्गेट सेट करणारा चेंडू, चेंडू लॉफ करत असताना निघाला सीमा पार. एंड इज वेल फिनिश. लास्ट बॉल वरती ब्लास्ट. फलंदाज अल्केश पाटीलचा धमाका. षटकार. डीजे सर आपण पाहायला गेलं तर शुभेच्छा या स्पर्धेला भरपूर सारे येताना मात्र पाहायला मिळतात. आमच्या आदरणीय भगवानजी दामोदर पाटील सरपंच कलवे यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय माजी सरपंच कलवे ग्रामपंचायतचे भगवानजी दामोदर पाटील यांचंही मनापासून आपण सरचं स्वागत करू आणि आभार व्यक्त करू. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 32. आता विजयासाठी टार्गेट सेट केलाय टीम जय गुरुबा जोहे संघाला. विजयासाठी रन्स करायचे आहेत 33. नेक्स्ट मॅच आपण जरूर आमंत्रित करूया. आई रायबादेवी रावे विरुद्ध काळभैरव कोपर. पहा खरं तर रावे संघ जर का उपस्थित नसेल तर मात्र विनर अगेन्स्ट विनर असे आपण लढत घेणार आहोत. तत्पूर्वी आपण खरं तर बापेश्वर उर्नोली संघाला देखील आम्ही विनंती करू, आपण कुठेही जाऊ नका, आपण थांबायचं आहे. आवाजात करूया बदल. ऐकूया आवाज आपण रुपेश पाटील सरांचा आवाज ऐकूया. या सहर्ष स्वागत इथे मात्र केला जाईल. 3 रत्न येवण जोडी नितीन शेठ म्हात्रे वडाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि त्याचबरोबर आपण बघितलं वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष गणेश म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेचा ढाण्या वाघ विनोद म्हात्रे आणि विद्यमान अध्यक्ष वाशी विभाग क्रिकेट संघटना यांचा इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आदरणीय नितीनजी म्हात्रे साहेब माजी सदस्य ग्रामपंचायत वढाव आणि या स्पर्धेसाठी मोठं योगदान त्यांचं राहिलं गेलंय. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर त्याचबरोबर वाशिबा क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष गणेश म्हात्रे साहेब त्याचबरोबर आदित्य ठाकरे साहेबांचे निकटवर्तीय शिवसेनेचे डाण्या वाघ विनोदजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत आणि या मी जाईन सुनील ठाकूर सरांकडे. शुभ सन्मान इथे मात्र घेतला गेलाय. आदरणीय आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील सगळ्यात तरुण इथून मात्र सरपंच पदाचं मान ज्यांनी पटकावलं आणि त्याचबरोबर भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातोय धैर्यशील दादांचे मात्र निकटवर्ती रामकृष्ण ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला गेलाय. नेक्स्ट
यस थँक्यू सुनील सर. आणि या हमरापूर 40+ विभागीय उपाध्यक्ष यांच्याकडनं षटकारासाठी मात्र इथून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि या डब्ल्यू बॉईज यांच्याकडनं तब्बल हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू क्रिकेट. जाऊया मॅच कडे. जोरदार अपील इथे मात्र केलं गेलं. आपण पाहायला गेलं तर डाऊन द बॉल 3 क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय ड्रॉप. मन तयात मया जाईच्या कयात होताना पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालंय गोलंदाजीसाठी. दीक्षितला पाहतोय इथे. दीक्षित पाटीलला पाहतोय इथे. सार्थक म्हात्रे जय गिरोबा जो ही टीम म्हटल्यानंतर या नावाची चर्चा मात्र राहिली गेली. पलाश मोकल स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. सार्थक म्हात्रे आणि पलाश मोकल ही जोडी आहे सातत्याने मात्र चर्चेत राहिली गेली आहे. जो ही टीम साठी रावी टीम. दीक्षित पाटील हा तेज सरार गोलंदाज आहे. कमी नाही आहे त्याच्याकडे. पहिला विकेट प्राप्त करून दिलाय. महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद पलाश मोकल 2 धावा करत बॅक टू द गाठ. त्याचबरोबर सुपर 6 मध्ये आमचे गेलेला नार्वेल बिडी चे खेळाडू साई प्रसाद म्हात्रे त्यांची गोलंदाजी आपण पाहिली. अंतिम षटकाव प्रतिम हाताळलाय. त्यांचं शुभागमन झालं. त्यांचे करूया सरचे स्वागत. येणार येणार कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये तुम्हीही येणार. सिद्धेश मोकल नवीन फलंदाज मैदानामध्ये डेरे दाखल झालेत. या नावाची चर्चा राहिली आहे. स्लोवेअर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला. बॉल मधील गती काढून घेतली गेली आहे. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. तिथे एक सिंगल घेतली गेली आहे. 3 धावा धापलकावरती विजयासाठी बनवायचे टार्गेट सेट तिथे मात्र केलं गेले. 30 धावा 32 धावा इथे जय भवानी फायटर्स रावी टीमने बनवल्या. 33 धावाचं टार्गेट केलंय. दादू अर्थातच सार्थक म्हात्रे आपण पाहता स्क्रीनवरती. भेंडी ग्रुप आमचे सगळे समर्थक सुशांतभाई बिंदासभाई महेश भुईर आणि त्याचबरोबर आमचे सगळे मात्र तिथे उपस्थित मात्र पाहायला मिळतात. दर्दी प्रेक्षक या मुख्य मैदानावरती मात्र मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षक प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली मात्र पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. ओहो क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग नो चान्स आउट ऑफ द पार. बॉल सीमारेषा पार आला. हा सार्थक म्हात्रेच्या बॅट मधून लांब लचक. आणखी एक जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची एक वेगळी झाली आहे. आयवा कॅश साठी एक पहिला झेल जो पकडेला त्याच्यासाठी पैठणी आहे. आता कोणता हा नशीबवान प्रेक्षक असणार आहे. आणखी क्लास निहारलंय पारखलंय ओळखलंय सत्वर तत्पर उत्तर दे. सार्थक म्हात्रे दादूच्या बॅट मधून आल्या मात्र खन 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 खणखणीत आवाज करणारा षटकार. पाहायला गेलं तर अगदी जोहे गावातून या खेळाडूने मात्र सुरुवात केली. बघता बघता मात्र पाहायला गेलं तर तालुक्यासाठी क्रिकेट खेळले गेले. त्यानंतर जिल्ह्याचा क्रिकेट खेळले गेलेत. अगदी राज्यस्तरीय क्रिकेट खेळताना मात्र इथून सार्थक म्हात्रेला मात्र पाहायला मिळाला. पेन तालुका टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा यांच्याकडे पाहायला जातो. ब्लॉकचा बॉल थोडासा साईडला आउटसाईड ऑफ स्टंप ठेवला गेला. ऑन साईडला ढकलून दिले. मिडॉन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे मिथून निखिल आहे तिथे.
आणि बॉलवरती येतात, पोचतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 16 धावा. चर्चा राहिली गेली आहे ना. आपण पाहायला गेलं तर वाशी विभागाची, आणि वाशी विभागाचं देवगाव म्हटल्यानंतर नागेश्वराचं देव आणि आपण पाहायला गेलं तर राम उत्सव अगदी तेवढ्याच मात्र पेन तालुक्यातील चर्चेत मात्र राहिलेला उत्सव आपल्याला पाहायला मिळतं. आणि ठाकूर कुलदेवतांचं मंदिरही मात्र नेहमीच आकर्षित मात्र करताना पाहायला मिळतं आपल्याला. असा हा सुसंस्कृत आणि माणुसकी जपणारा मात्र देवगावाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं इथे. मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला गेलात तर दत्तगुरु वढाव संघाची रन मशीन अर्थातच बबलू म्हात्रे, प्रवीण म्हात्रे यांचं शुभागमन, ते मात्र मॅचचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळतात. त्यांचा समावेश सूरज इथून मात्र चर्चा करताना मात्र पाहायला मिळत आहेत. अमरापूर 40+ विभागीय उपाध्यक्ष अनिलजी पाटील साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे मामा गजानन म्हात्रे मामा हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. सार्थक म्हात्रे यांचे नारायण म्हात्रे मामा, सार्थक यांचे पिताश्री आपल्याला पाहिजे नारायण मामा ही मात्र मॅचचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणखी क्लास बॅट आणि बॉलचा मात्र खेळ पाहायला मिळाला. ठासून ठणकावून बॉल ठिकाणावरती नेलाय. बॉल सीमा पार आला हा क्लास दाखवणारा मात्र सार्थक म्हात्रेच्या बॅटिंग मधून. आता मात्र इथून प्रेक्षक म्हणत असतील चुलीवरचा तवा आणि सार्थक म्हात्रेची हवा 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 हवा. षटकार मेलेडी व्यक्तिमत्व, अगदी जशी कॅडबरी असतो ना डेअरी मिल्कची, तसं व्यक्तिमत्व आदरणीय आपण पाहायला गेलं तर सातत्याने चर्चेत हे नाव राहिले गेले. हो फटका चांगला इथे मात्र पाहायला गेला तर, आणि आणखी क्लास मॅच विजयाच्या जवळ नेणारा सार्थक म्हात्रेच्या बॅट मधून ब्लास्ट पाहायला मिळतोय. गावदेवी चषक 2026 मधील आणखी खणखणीत आवाज करणारा षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहायला मिळते. RPL संघाचा विजेता खेळाडू सार्थक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात इथे. आता उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतो. इथे चुकी करणार नाहीयेत, परंतु मॅच विजयाच्या उंबरट्यावरती आणल्या. बॅटिंग आवडली असत एकदा जोरदार टाळ्या सार्थक म्हात्रेसाठी मात्र झाल्या पाहिजे. बॉल फेस केले त्यांनी मात्र इथे 6 आणि धावा बनवल्या. त्यांच्या बॅट मधून मात्र धावा आल्यात. ती 4 षटकारांच्या साह्यानं 25 धावा. काय बॅटिंग केल्या, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. चर्चा आपण करत होतो नितीन म्हात्रे नावांची. नितीन म्हात्रे साहेबांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. आपल्याला पाहायला गेलं तर एकदा गोड व्यक्तिमत्व गणेश म्हात्रे यांचं नाव आवर्जून वाशी विभागामध्ये आदरपूर्वक घेतलं जातं, कारण वाशी विभागाच्या टेनिस क्रिकेटला एक वेगळी झळाळी प्राप्त करून देणारे आदरपूर्वक नाव घेतलं जातोय. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आपण इथे उपस्थिती होताना पाहायला मिळते आदरणीय वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेबांचे निकटवर्तीय, आणि त्याचबरोबर प्रसाद भोई साहेब समीर म्हात्रेंच्या अगदी खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढीसाठी मात्र पेन तालुक्यामध्ये ज्यांच्याकडनं मात्र दमदार काम केलं जातोय ते विनोद शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. या सगळ्यांचं सरचे स्वागत करूया. बॉल चांगला इथे मात्र पाहिला गिरकी घेतली, फिरकी घेतली, गिरगिर 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 बॉल गिरकन बॉल मात्र फिरवलं गेलाय. ही खासियत आहे ना गोलंदाजांकडे, आणि ती मात्र इथून खास जय पाटील साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. बॉल आला इथे मात्र आपण पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे. विजयासाठी मात्र विजयाच्या उंबरट्यावरती 28 धावा धावपलकावरती आहेत. 14 बॉल मध्ये 4 ची गरज. बॅटकट होती का गुडू? लेग बाईट्स 29 धावा झाल्यात. 14 मध्ये 4 बनवायचे आहेत. ऑन साइडला बॉलला ढकलून दिले, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चूक करताना मात्र पाहायला मिळत आहेत. हो, ही निराशाजनक मात्र आपण परिस्थिती पाहायला मिळाली. आत्मविश्वास ना तुमच्यामध्ये अगदी ठासून 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 भरलेला पाहिजे. तोबा गर्दी, प्रचंड गर्दी आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला जर का कॅमेरा फिरला ना तर तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. पंचक्रोशीतील अगदी बरेच आमचे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, त्यांचे सरचे स्वागत करूया. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आणखी डॉट बॉल आलाय. डॉट बॉलला मात्र इथून समीकरण जरी मात्र जर टीम जय गिरोबा जोही टीमच्या मात्र बाजूने असली ना तरी सुद्धा मात्र इथून काय घडेल ना काय घडणार नाही. मात्र इथून येणारे 12 बॉल ठरवतील का 12 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच
विनर टू विनर सामना खेळवला जाईल. मी बापेश्वर उर्नोलीचे कॅप्टन सुनील पाटील, चला आपण लगेच या. टॉस साठी मात्र यायचं आहे. बापेश्वर उर्नोली आणि या विजयी संघातून मात्र संघ खेळणार आहे. 12 बॉल आणि 2 ची गरज आहे. तो गर्दी मात्र आपण पाहायला गेलं तर होताना पाहायला मिळतोय. गावदेवी चषक यशस्वीरित्या पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतोय. आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण पेन तालुक्यामध्ये अनेक आयोजन आपल्याला पाहायला मिळतात, त्यापैकी यशस्वी आयोजन. आणि नाईट स्पर्धेमध्ये 30 सर्कलला LED लाईट्स लावणारी पेन तालुक्यातील पहिली स्पर्धा आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये पहिली स्पर्धा कोणती आली असेल तर नेरे गावाची. नेरे गावामध्ये पहिली स्पर्धा LED लाईटची आली होती. ती 30 सर्कलला मात्र नेरे गावातील संतोष जाधव ती त्यांनी मात्र बनवली होती. आणि आज आपण पाहायला गेलं तर पेन तालुक्यामध्ये ही त्याच पद्धतीनं या मैदानाची सजावट केली गेली आहे. नवी नवरीला जसं मात्र लग्नामध्ये सजवावं ना, नटवावं ना, तसं मात्र या मैदानाला सजवलंय. गिरकी घेतली, पिरकी घेतली, परत एकदा मात्र बॉल आलाय डॉट. स्लोवर चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. समीकरण मात्र बदलवली जातील का, मॅच अल्टी पलटी केली जाईल का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर इथे. वाशी विभाग समृद्ध विभाग आपल्याला पाहायला मिळतो इथे. मुख्य व्यवसाय शेती जरी असला तरी मच्छीमारीचा जोड व्यवसाय आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. आणि दीव गावातील सुसंस्कृत तरुण एकत्र आले आणि त्याच्यानंतर एक वेगळी झाली प्राप्त करून दिली. आणि सुदर्शन म्हात्रे आणि त्यांची पूर्ण सेना म्हणजे संगम म्हात्रे असतील, विवेक दादा यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. ज्यावेळी मात्र गावदेवी दीव हे नाव येतो त्यावेळी मात्र विवेक दादा म्हात्रेंचं नाव आदरपूर्वक इथे मात्र घेतलं जाते. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि या बॅटचाने बॉलचा संपर्क झालाय. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, सीमा रेषा पार पार पार. विजयी सिग्नेचर, विजयी साईन करणारा हा चौकार आला येथे फलंदाज. मॅच सामना वीरचं पारितोषिक या ठिकाणी जरूर आपण देतोय. नो डाऊट सार्थक म्हात्रे ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. सामनावीरचं पारितोषिक या ठिकाणी जरूर आपण देतोय मान्यवरांच्या शुभ